की म्हणजे नंबर प्लेट ज्या होत्या त्या स्मार्ट नंबर प्लेट त्या गुजरातमध्ये अगदी स्वस्तात मिळतात, आपल्याकडे त्या खूप महाग मिळतात. हा एक स्कॅम आहे कोट्यवधी रुपयांचा, असं एक चित्र उभं राहिलं. काय आहे खरंच भ्रष्टाचार आहे हा सगळ्याचा, काय आहे मी यामागचं? मंत्री झाल्यापासून गेल्या 6 महिन्यापासून ह्या विषयावर अधिवेशनामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्यात. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यावेळेस लक्षवेधी लागल्या, प्रश्नोत्तरं झाली. आत्ताच्या अधिवेशनामध्ये चर्चा झाल्या, प्रश्नोत्तरं लागले. HSRPची नंबर प्लेट ही काळाची गरज आहे. आता मला एक गोष्ट सांगा की ह्या देशातल्या 18 राज्यांमध्ये आपल्यापेक्षा जास्त दर आहेत. एखाद 2 राज्यामध्ये काही GST किंवा काही इतर गोष्टींमुळे जर थोडाफार 100-200 रुपयाचा जर फरक असेल तर त्याचा विरोधकांनी सुद्धा वाऊ करायची गरज नाही आहे. परंतु या नंबर प्लेटच्या बाबतीत अतिशय पारदर्शक कारभार निविदा प्रक्रियेच्या बाबतीत झाला. 3 ठेकेदार आहेत, 3ही ठेकेदारांना विभागून ते काम देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे काम जलद गतीनं कसं होईल त्यासाठी एक परिवहन मंत्री म्हणून मी प्रयत्न करतो. परंतु विरोधकांच्या प्रत्येक जो प्रश्न ह्या विषयावर भ्रष्टाचाराचा वगैरे होता त्याला सभागृहामध्ये सुद्धा मी उत्तर दिलेलं आहे. तुम्ही 150-200 म्हणतात, ते तर म्हणतात 600 नाही रुपयाचे हो, तफावत बिलकुल आहे. नाही. म्हणजे माझ्याकडे आता यादी नाही आहे, परंतु जर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त दर असलेली राज्य आहेत. दरांमध्ये जास्त काही तफावत नाही. 18 राज्यांमध्ये आपल्या इक्वलीच रेट आहेत त्या ठिकाणी.